कंपनी पेमेंट करतात मागच्या 2 वर्षापासून कंपनी पेमेंट करत होती डायरेक्ट फार्मरच्या अकाउंटला, जो अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाउंटला, ठीक आहे. परंतु मागच्या 2 वर्षापासून जिथून जो NCPI पोर्टल लागू केलेला आहे डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज अ कंपनीने नाही, त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटली जिथे जे आयडेंटिफाय होतात अकाउंट नंबर आधार लिंकच्या माध्यमातून ते डायरेक्टली पंच होऊन त्यांच्या ॲटोट जनरेट होऊन त्यांच्या अकाउंटला पेमेंट जातात. हिच्यात म्हणजे डायरेक्टली आपण कंपनी फार्मरच्या अकाउंटला पैसे टाकत नाही, NCPIच्या पोर्टलच्या माध्यमातून ती अमाऊंट जाते. म्हणून त्या अकाउंटला लिंक नसेल तर ते पेमेंट जात नसतं. एक मिनिट सांगतो, ठीक आहे. तर तशी यादी आम्ही पण आयडेंटिफाय करून पाठवलेली आहे की म्हणजे बँकांना पण फॉरवर्ड चाललेला आहे आणि यादी अनव्हेरिफाय पासी TO साहेबांना पण पाठवलेली दिलेली. त्यांचा प्रश्न असा आहे आता हा 25% रक्कम ती कशी जमा झाली? हा झाला पहिला कलेक्टरचा मुद्दा. त्याच्यानुसार जे काही आहे, जसं सोयाबीनमध्ये अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, पाऊस पडला, त्याच्यानुसार जो काही कंप्लेंट ज्या लोकांनी केलेली आहे त्या लोकांचं सर्वेक्षण होऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने चालले. एक मिनिट, आधार कार्ड मध्ये चुका आहे बरोबर आहे म्हणून किंवा काही चुका आहे म्हणून पहिला टप्पा त्याच खात्यात गेला, दुसरा टप्पा तुमच्या NPCI काय आहे, प्रॉब्लेम काय आहे? ते NCPI पोर्टल सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. पहिल्या वेळेस कोणतं घरून टाकलं तुम्ही? सेंट्रलच टाकले का? तुमचा लफडा नियम होता नाही का? दुसऱ्या वेळेला झाला का? आपण टेस्टेस आपण सोल्युशनवर लक्ष केंद्रित आपण समजलं ना, आपण त्याच्यामुळे